मंडळी, सोलापूर जिल्ह्यातले व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील। यात विषय आहे कंचनवाडी ते वलद या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा। त्यामुळे त्या भागात अचानक बुलडोजर आलं आणि क्षणात कितीतरी घरं जमिनीला मिळाली। सोलापूर हायवेला जोडणारा हा रस्ता रुंद करण्यासाठी प्रशासनाने लँड ॲक्विजिशन म्हणजेच मालमत्ता अधिग्रहणाची कारवाई सुरू केली। रस्ता विकासासाठी हे आवश्यक असतं, पण प्रश्न आहे तो कारवाईच्या पद्धतीचा। एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला रडताना आणि माझ्या घरचे बाहेर असून सामान हलवण्यासाठी 3-4 दिवसाची मुदत मागताना दिसते। एवढंच नाही तर एका ठिकाणी प्रशासनाने 3 महिन्याखाली बांधलेलं 3 मजली नवीन घरही पाडलं। त्याचा आक्रोश करताना पण व्हिडिओ समोर आलाय। घरमालकांनी विनंती केली होती की काही दिवसांची मुदत द्या, पण प्रशासनानं ते ऐकलं नाही आणि बुलडोजर सुरू झालं। त्यामुळे घरासोबतच सामानही काही मिनिटातच ढिगाऱ्यात बदललं। त्यामुळे सगळ्यांना अचानक रस्त्यावर यावं लागलं। त्यामुळे परिसरात सध्या राग आणि विरोध सुरू आहे। नागरिक म्हणताय विकास पाहिजे, पण माणुसकी सोडून नको, आम्हाला बाहेर काढा पण वेळ द्या, अशी स्थानिकांची मागणी आहे। की कारवाई अगोदर नोटीस आणि सामान नेण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, सोबत कुटुंबांना तात्पुरती राहण्याची व्यवस्था करावी। हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे।